काका मला सांग, आता क्लासमध्ये जर एखाद्या मुलाने कॉपी केली तर त्याच्या शेजारी बसलेल्या मुलानेही कॉपी केली असणार असं समजून तू त्याला शिक्षा करतोस का? एखादा मुलगा कधीच होमवर्क करत नाहीये म्हणून त्याचा सख्खा भाऊही तसाच असणार आहे असं मानतोस का तू? मग मोनिका सारखंच मानसीही वागेल असं समजून तिला का तोडायचं आपण? कारण आता आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. विसर त्या दोघी बहिणींना. आज झालं आता. आपला आणि त्यांचा हा इतकाच संबंध असणार होता. झाला, संपवा तो आता. नानू मामा, ते इतकं सोपं नाहीये, निदान माझ्यासाठी तरी. मग घरात येणाऱ्या नव्या मुलीसाठी सगळं हे तू कठीण करून ठेवणार आहेस का? उद्या नवी बायको घरात आल्यानंतर या मानसीबद्दल काय सांगणार आहेस तू? कोण आहे म्हणून? तिनं तुला विचारलं की बहिणीचा घटस्फोट होऊन सुद्धा ती या घरात कशी? तर काय सांगणार आहेस तिला तू? हा, सांग ना. नाही, मी स्पष्टच बोलतोय. नवी बायको? नानू मामा, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अरे, न कळण्यासारखं मी काही बोललेलोच नाहीये. मग मी सुद्धा सगळ्यांना कळेल असंच बोलतो. दुसरं लग्न करणं वगैरे ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलोय मी नानू मामा. संसार आणि संगोपन हे जर ऑप्शन्स असतील ना माझ्या पुढे, तर संगोपन हा पर्याय मी कधीच निवडलाय. आणि तो लपवला नाहीये तुमच्यापासून, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी ईशाला सांभाळणार आहे आणि तो निर्णय मी ऑलरेडी घेतलाय. हे किती वेळा सांगायचंय मी? कारण तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलायस. आपण त्याला सांगायचा जो प्रयत्न करतोय ना, ते ऐकूनच घेत नाहीये. अडून बसलाय तो. नाही माई, तू काळजी करू नकोस अजिबात. मी बघतो काय करायचं ते. एक मिनिट, तुम्ही असे हमरी तुमरीवर येऊ नका. जरा शांत डोक्याने दमाने धीराने घ्या सगळं, बस एवढंच मला म्हणायचं. नाही, दमानं घ्यायला अजिबात वेळ नाहीये आपल्याकडे. या अशाच गोष्टी थराला जातात आणि मग दम घ्यायला लागतो. मग तुम्हा सगळ्यांना मी परत एकदा सांगतो, मी ईशाला सांभाळायचा आणि तिला मुलगी मानायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे लग्न संसार या गोष्टींना माझ्या आयुष्यात थारा नाही. आणि जर लग्न होणारच नसेल तर कुणाला का आणि काय खटके, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळे शोधा. घ्या. काल इतका उशीर का झाला? कुठे गेला होतास? अगं, काल मानसीला भेटलो ना, म्हणून उशीर झाला. हो का? भेटली तुला? हो, भेटली की. इतक्या उशिरापर्यंत तुझ्या बरोबर होती म्हणजे खूपच वेळ दिला तिने. तिला त्या ईशाजवळ बसायचं नव्हतं का? माहित नाही ग. माझ्यावर रागवली असेल. काही बोलली का? नाही, चिडली नाही. खरं तर तिने चिडताच कामा नये, पण आपण मवाळोत, मुलाकडचे असून सुद्धा. मी बघते ना माझ्या मैत्रिणींना कशा एक एक वागतात आपल्या सुनांशी सासवा झाल्यावरती. पण आपण वेगळे पडतो ना, म्हणून आपली मला काळजी. मानसीला राग आला का? अगं, माझी लॅपटॉप बॅग कुठे? अरे ती काय, असं आहे. तसं मी तिला बोलले ते बरोबरच बोलले. तिने वेळ द्यायलाच पाहिजे ना आपल्याला, निदान तुला तरी. आपण किती समजून घ्यायचं तिला, मग तिला तशीच सवय लागते. मग आपल्या समजून घेण्याचा काय उपयोग? आई, आज कदाचित उशीर होईल बरं का मला. आणि कधीतरी हे बोलायलाच हवं होतं ना, कारण तूच नेहमी ऍडजस्ट करतोस. मग तिला कोण सांगणार? ऑफिसमध्ये मीटिंग आहे का? हो. किती वाजतील? थोडा उशीर होईल, कळवतो. आज भेटणार आहे का तुला ती? ठरेल, आमचं काहीतरी नक्कीच ठरेल. मी बोलले ना म्हणून हे झालं. बरोबर आहे. मी निघू? वेळ मिळाला की फोन करेन.
नानू मामा. अलके, ए अलके, नानू मामा. अलके, अगं बाई काय झालं? जरा कोकम सरबत देशील, डोकं थंड करायचंय. हो आणते. हा, जा. नानू मामा. वर निघालास? काही हवंय का तुम्हाला? काही नकोय मला, काही नकोय. काय रे, तू गेला नाहीस अजून? बाबा माझं एक महत्वाचं काम बाकी आहे. डबा विसरला का? नाही आई, घेतलाय. सरबत नकोय मला. माई, नानू मामा. अहो काय आहे? काय आहे? काय मागं मागं चाललंय तुझं? नानू मामा. नाही नाही, तू काही बोलूच नकोस. माझं पटत नाहीये ना तुला, मग बोलूच नकोस ह्या मामाशी. नानू मामा सॉरी, मला माफ करा. कशाला? मी कधी नाही ते तुमच्याशी मोठ्या आवाजात बोललो म्हणून. म्हणजे माझा मुद्दा पटवून देताना माझा आवाज कधी वाढला मलाच कळलं नाही. आपल्यातले मतभेद एका बाजूला आणि नाते एका बाजूला. सो मला आपल्यातलं नातं जास्त महत्वाचं वाटतं. हा नानू सुद्धा घरातल्या नात्यांसाठीच भांडत असतो. हो नानू मामा, आपण नंतर बोलू ना यावर. पण मी आत्ता सॉरी म्हणालो नसतो ना, तर संपूर्ण दिवस माझं कामात लक्षच लागलं नसतं. येतो मी. काय रे पिल्लांनो, अजून बस आली नाही का? चला मग मी सोडतो आज शाळेत तुम्हाला. चला. नाही, बस येईलच आता. बर, मग बस पर्यंत येतो. निघायचं? नको, अजून वेळ आहे. वेळ आहे मग इथे का थांबलात? दादा दादा, तू सांग ना तू. काय झालंय? अरे सांगा ना मला, काय झालंय? तुम्हाला रिमोटची गाडी हवी आहे का? की मिंट चॉकलेट आणू? अरे अरे सांगा ना, तुम्ही लाजताय कशाला? आपलं काय ठरलंय? घरातले ज्या गोष्टीला नाही म्हणतील ती दादाकडे मागायची. सांगा काय पाहिजे? आर्यन, अथर्व, काय चाललंय तुमचं? सांगा ना. हे बघा आता मला उशीर होतोय, पटकन सांगा, मला जायचंय. दादा, ईशा इथे कधी येणार? आम्हाला तिच्याशी खेळायचंय. आई नीट नाही सांगत, पण तू सांग ना. सांग ना दादा, ईशा इथे कधी येणार? आम्ही किती वाट बघायची, कोणीच नीट नाही सांगत. काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे आर्यन, तो पण आपल्याशी तसाच वागतोय. आपल्याला कोणीच काय नीट सांगत नाही. ईशा इथे येणार आहे. आणूया आपण तिला इथे. ओके, खुश? नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की? तिला आपण नक्की इथे आणू. ओके, आता खुश? येस, ईशा इथे येणार. कुणाला सांगायचं नाही हा, सिक्रेट. नाही नाही. निर्मले, मला सांग, एवढं काय सोनं लागलंय ग तिला? हे इतकं जे काही तू तिच्याबद्दल वाईट बोलतोयस ना, तशी नाहीये ती. म्हणजे तू सुद्धा आता तिची आरती ओवाळायला लागलीस का? अरे आरती नाही ओवाळते मी, पण जे खरं आहे ते खरं आहे ना. खरं तर ती मला विक्रांतसाठी अतिशय सुयोग्य वाटायला लागली होती.